मुली मला म्हणाल्या की मॅडम तुम्ही आम्हाला HD म्हणजे काय, 3D म्हणजे काय सांगितलं. HD म्हणजे कन्सिलर करेक्टर वापरून आपण त्याबद्दल माहिती घेतली. तर मग आता कन्सिलर आणि करेक्टरबद्दल आम्हाला माहिती द्या. तर कन्सिलर आणि करेक्टर काय आहेत ते तुम्हाला सांगते की ज्या स्किनला डार्क धब्बे आहेत, व्रण आहेत, फ्रेकल्स आहेत किंवा एजिंग स्पॉट आहेत, मंकी पाउच आहे, इथे ओटाभोवती ब्लॅकनेस आहे, डार्क सर्कल आहे, कपाळाला टॅन आहे, अशा सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी हाईट करण्यासाठी आपण कन्सिलर आणि करेक्टरचा वापर करतो. कन्सिलर आणि करेक्टर वापरताना ते प्रत्येक व्यक्तीच्या रंगाप्रमाणे वेगवेगळे असते. समजा एखादी खूप फेअर टोनची क्लायंट आहे आणि तिला डार्क धब्बे आहेत, तर तुम्हाला येलो कलरचा कन्सिलर वापरायचा आहे. जी मिडियम टोनची आहे तिला ऑरेंज कलरचा वापरायचा आहे आणि जी व्यक्ती खूप डार्क आहे तिला आपण रेड वापरतो. आणि लव्हेंडर कन्सिलर तुम्ही येलोनेस, पेलनेस लपवण्यासाठी वापरू शकता. ज्यावेळी तुम्हाला हळदीचे डाग वाटत आहेत स्किनवर, तर हळदीचे डाग लपवण्यासाठी सुद्धा तुम्ही लव्हेंडर कन्सिलर वापरू शकता. आणि दुसरे असे की तुम्ही हे कन्सिलर वापरल्यानंतर लगेचच त्याच्यावरती फाउंडेशन किंवा तुमचा बेस लावायचा नसतो. तुम्हाला हे कन्सिलर न्यूट्रलाइज करावे लागते. आता काय असतं हे न्यूट्रलाइज करणं म्हणजे, कारण तुम्ही समजा एखाद्या स्किनला खूप डाग धब्बे आहेत आणि तुम्ही त्याला खूप येलो लावलेत किंवा ऑरेंज कन्सिलर त्या डागांवर लावलेत आणि डिरेक्टली तुम्ही त्याच्यावरती जर त्याची फाउंडेशनची शेड अप्लाय केली तर तो ग्रेनेज येतो किंवा ते कन्सिलर त्याच्यामध्ये मिक्स होतं. पण ते होऊ नये यासाठी ते कन्सिलर जे तुम्ही लावलेत, करेक्टर जे तुम्ही लावलेत, ते तुम्हाला न्यूट्रलाइज करावं लागतं. आता न्यूट्रलाइज करायचं म्हणजे नक्की काय करायचं हे जेव्हा आपण प्रत्यक्ष डेमो देऊ त्यावेळेला तुम्हाला मी ते न्यूट्रलायझेशन